बारामतीमधल्या ओबीसी मोर्चातून लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि अजित पवारांवरती टीका केली आहे। ओबीसींच्या संस्थांना निधी देताना अजित पवारांकडून दुजाभाव होतो अशी टीका त्यांनी केलेली आहे। सारथीच्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये आणि महाज्योतीला निधी देताना अजित पवारांचा आखडता हात। शरद पवारांनी जरांगे नावाचं एक भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं अशा शब्दात हाके यांनी अजित पवार शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे। आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे? ओबीसी मधनं पाहिजे। कारण गावगाड्यातला सरपंच, गावगाड्यातला पंचायती मेंबर, गावगाड्यातला झडपी मेंबर याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे। ओबीसी अरे गाव लगा ओबीसीचा माणूस म्हणून झडपी झालाय, हे सगळं षडयंत्र आहे। शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा GR काढला। GR ह्या GR अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे? हात वर करून सांगा, किती टक्के ओबीसीची संख्या? 50% पेक्षा जास्त आहे की नाही? अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले गेले? 162 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिली। आता ध्यान देऊन ऐका, फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली। तिघांची लाख रुपयाची किती? 3 लाख रुपये। ओबीसीच्या पोरांना PhD ला 1 रुपया द्यायला अजितदादा तयार नाहीत, पण सारथीच्या पोरांना वन स्ट्रोक 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले।